पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे। अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता श्री ब्रह्मा जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा श्री ब्रह्मांनी आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते। वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते। तेव्हा श्री ब्रह्मा प्रभू श्री विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसरा हात वर मुद्रित असलेला आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती। श्री ब्रह्मांनी त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला। तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्म उत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणा वादिनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत। संगीत उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं। यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि श्री ब्रह्मा याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती। देवी सरस्वतीने जेव्हा श्रीकृष्णांना बघितले तेव्हा देवी त्यांचे रूप बघून मोहित झाली आणि श्रीकृष्णांना पती रूपात प्राप्त करू इच्छित होती। ही गोष्ट श्रीकृष्णांना कळल्यावर त्यांनी स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले। परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्णांनी देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील। हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम श्रीकृष्णांनी देवीची पूजा केली। तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की काही सूचना असतील तर कमेंट करा।